नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे। आणि हा आहे गणपती विसर्जनचा व्लॉग। तर मी आता मामाच्या घरातून निघाली आहे आणि मी आता जाते माझ्या सासरी, म्हणजे माझ्या घरी चालली आहे। तर आमच्याकडे सुद्धा 5 दिवसाचेच गणपती असतात। तर आम्ही विसर्जनाच्या दिवशी तिकडे आता निघालो आहे। ट्रेनमध्ये आता परी झोपलेली आहे आणि हा व्लॉग खूपच लेट येतोय, मला माहिती आहे, पण कारण आता दिवाळी आहे त्यामुळे सगळं घरात काम चालू आहे, सगळं पेंटिंगचं, इलेक्ट्रिशियनचं सगळे कामं चालू आहेत, त्याच्यामुळे जरा व्हिडिओ लेट पोस्ट होतोय। पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला। आता आम्ही घरी पोहोचलेलो आणि जवळजवळ 10:30-11 वाजले होते घरी पोचायला आणि ट्रेन सुद्धा खूप लेट होती। तर घरी पोचल्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि वहिनी आणि काकी तोपर्यंत मोदक बनवायला स्टार्ट केलं होतं। तर पूर्ण मोदक वगैरे बनवून झाले आणि वहिनी खूप छान वळतात मोदक, खूप मस्त त्यांच्या पाकळ्या पडतात, त्याच्यामुळे मग मी म्हटलं व्हिडिओ काढूया। तर तुम्हाला पुढे दिसेल की किती सुंदर मोदक त्यांनी बनवले आहेत आणि टेस्टला पण खूप सुंदर होते। तर इथे आता गणपती बाप्पाला निवेद वगैरे दाखवून झालेला आहे आणि हा आहे आमच्या घरचा गणपती बाप्पा। तर आता छान निवेद वगैरे दाखवून झाला, आम्ही जेवून सुद्धा घेतलेलं आणि यानंतर आता सगळ्या वाडीत आता आरती चालू होणार होती आणि परी सुद्धा गेली होती आरतीला। तर हे बघा कसं पूर्ण गुलाल वगैरे पूर्ण रंगवून टाकलेलं आहे, परीलाच तेवढं बाकी सोडलेलं होतं। तर त्यानंतर आमच्याकडे सुद्धा आरती झाली। आणि त्यानंतर आता वेळ आहे निरोपाची। तर परीनी वगैरे आम्ही सगळ्यांनी पाया पडून घेतलं। त्यानंतर दादांनी गणपती खाली उतरला, तिथे पूजा झाली, तिथून आमची आरती झाली। नाही ना
सातारपूरच्या गणपती चला तर निघाले काय मोर्या गणपती बाप्पा मोर्या मोर्या हळूहळू चला गजानन बोला बाप्पा चालले मंद गणेशा पायी हळूहळू चला मुकाने गजानन बोला पायी हळूहळू चला मुकाने गजानन बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा गणेशा तुझा मनानंद दाखवलंय डोंगर म्हणून तुला दिला चांगलं येत